नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. प्रदूषण हे आज आपल्या समोर सर्वात मोठं संकट आहे. मग ते कोणत्याही प्रकारचं असो. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल मधून एक धक्कादायक घटना समोर असून आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आरोप आहे की डम्पिंग ग्राउंड मधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक आणि दूषित पाणी तलाव तसेच जलस्रोतांमध्येच मिसळत आहे. यामुळे अवघ्या एका तासात 7 गायींचा मृत्यू झाला. आणखीन 19 गायी विषारी बाधित विळख्यात सापडल्या. स्थानिक नागरिकांचा दावा आहे की हेच विषारी पाणी माणसांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करतं. महिलांमध्ये गर्भपाताच्या घटनांची वाढ ह्याचं एक मूलभूत कारण आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा तक्रारही समोर आला आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा रिपीट विशेष म्हणजे हा मुद्दा विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी भाजपाचे आमदार विक्रांत पाटील यांच्या विधान परिषदेत उपस्थित केला. पनवेलचे आमदार विक्रांत पाटील हे आरोप केला की सडको प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे डम्पिंग स्टेशनमध्ये धोकादायक रासायनिक कचरा टाकला जातो. त्यानंतर सभागृहात मृत गायींची छायाचित्रे आणि पाण्याची तपासणीची अहवालही सादर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तपासणीत प्रदूषणाची पातळी अनेक पटीने जास्त आढळली असून पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण जवळपास 0 होतं. म्हणजेच हे पाणी असुरक्षक विष बनले आहे. या प्रकरणावरून आता राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुटनं आणि काँग्रेस सरकारने यावर टीका केली आहे. भाजपा गौमातेच्या नावावर राजकारण करतं, पण महाराष्ट्राच्या प्रदूषित पाण्यामुळे गायी मरत असताना हे सांगत नाही. ही सरकारची जबाबदारी कुठे गेली? विरोधकांनी आरोप केला की महाराष्ट्राला गौमाता सुरक्षित नाही. दरम्यान सरकारने हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं आणि आश्वासन दिला की यावर किंचित कारवाई की जाईल. तर थांबूया इथेच. पाहत रहा डीसी न्यूज मराठी.